ओळखला शेतकरी मित्रांनो, ओळखलंच असेल. मागच्या 3 दिवसापासून आपला व्हिडिओ नव्हता आले बाजार भावाचा. आज पुन्हा 17 डिसेंबरची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. 3 दिवसापासून व्हिडिओ नव्हता, माफी असावी. काही कारणास्तव कामामध्ये काही जमलं नाही, पण आपण शब्द दिलेला आहे की वेळोवेळी आपली अपडेट ही 1 दिवस किंवा 2 दिवसाच्या आधी आपल्याला 100% आणि जे ओरिजिनल आहे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल आणि शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणजे शेतकरी हा फसला नको पाहिजे. विषय एक सांगतो तुम्हाला, तालुका बदलला भाव बदलतो, जिल्हा बदलला भाव बदलतो, गाव बदललं की भाव बदलतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जसा माल, जसे तुमच्या मालाची क्वालिटी पंजा, तसा तुमचा भाव होत असतो मित्रांनो. मागे 3 दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला होता की 4041ची खरेदी झाली, 100% झाली होती. आज सुद्धा 4041ची सौदी झालेले आहे, पण ते ठराविक आहे, ठराविक सौदे येते. जिथं मालाची एकदम VIP उपर एकदम VIP माल, त्याची खरेदी 4000च्या वरती झालेली आहे मित्रांनो. आज 17 डिसेंबरचे बाजार भाव पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. एक 30 रुपयापासून तर एक 38 रुपयापर्यंत चांगला माल. एक 30 पासून सुरुवात करता व्यापारी, चांगला माल 38 रुपयापर्यंत, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा 4000चे सौदे सुद्धा झालेले. पण 30 रुपये ते 38 हे 100% म्हणजे हे सौदे कंटिन्यू चालूच आहे. 2 दिवसापासून 3 दिवसापासून चालूच आहे मित्रांनो. एक 37, 35, 36, 37, 33 असे सौदे चालू आहे. फक्त 1-2 सौदे हे 4000चे झालेले मित्रांनो. चांगला माल 30 रुपयापासून तर एक 38 रुपयापर्यंत, आणि त्याच्यातला जो डागी माल आहे तो 10 रुपयापासून तर 12 रुपयापर्यंत खरेदी ही चालवली मित्रांनो. आजची अपडेट म्हणजे 16 डिसेंबरची अपडेट तुम्हाला मी दिलेली. मित्रांनो, आता पुढचा विषय, आता काही शेतकऱ्यांचे मेसेज फोन येत आहे की जानेवारी कसा राहील. जानेवारी येणारा काळ, जानेवारी सोडा, पण येणारा काळ हा शेतकऱ्याचा आहे. मी याच्यावर समजून घ्या तुम्ही. येणारा काळ शेतकऱ्याचा आहे 100%. कारण तुम्हाला सांगतो, मागच्या 15 दिवसापासून हे बाजार भाव समजा 30 रुपयापासून तर एक 36-37 रुपयापर्यंत, 38 रुपयापर्यंत चालू आहे आणि टिकून आहे मित्रांनो. टिकून राहणं महत्त्वाचं आहे. बाजार भाव टिकून राहणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, येणारा काळ शेतकऱ्याचा आहे. कारण मागच्या 1 महिन्यापासून पोळा फुटलेला आहे, 100% पोळा फुटलेला आहे मित्रांनो. मागे एक दिवस मी फुलंब्री तालुक्यामध्ये आलो होतो. भरपूर काढणी, मला जात असताना भरपूर ठिकाणी काढणी चालू दिसली, आणि नजरेमध्ये रस्त्याने इकडं तिकडं पाहत असताना मला एकही प्लॉट असा चांगला दिसलेला तर नाहीच, पण प्लॉटसुद्धा दिसले नाही. तर शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे आता की माल द्यायचा. 3-3.5 हजार सुद्धा शेतकऱ्याला भाव एकदम योग्य वाटतोय, त्याच्यामुळे ही काढणी चालू आहे मित्रांनो. कारण 3-3.5 हजार सुद्धा पुरतोय म्हणून ही काढणी चालू आहे. म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर हा माल काढून आपल्याला काही ना काही दुसरं तिथं गहू म्हणा, बाजरी म्हणा, डॉलर म्हणा, हरभरा म्हणा, त्याचा प्रयत्न शेतकरी करतोय, म्हणून ही जी काढणी चालू आहे मित्रांनो. मग याच्यावर विचार करा. येणारा काळ जर प्लॉट काढणी थांबली तर बाजारामध्ये आवक कमी होते आणि बाजार ऑटोमॅटिक सुधारतात, 100% सुधारतात. तर विचार करा. अजून एकदा तुम्हाला सांगतो, 17 डिसेंबरचे आले बाजार भाव एक 30 रुपयापासून तर 38 रुपयापर्यंत. त्याच्यात 4चे पण सौदे झाले, पण ते 1-2 VIP टुप्पर माल त्याचे सौदे झालेले. आणि जो डागी माल आहे तो एक 8 रुपयापासून तर 10-12 रुपयापर्यंत डागी माल चालू आहे मित्रांनो. सरसकटचे सुद्धा सौदे चालू आहे, पण एकदम कमी प्रमाणामध्ये शेतकरी देतोय सरसकट. तर मित्रांनो, व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटत जाईल. जय जवान जय किसान.